आता हे खूप ट्रेंडिंग गोष्टी आहेत की मॅनिफेस्टेशन हा वर्ड तर खूपच ट्रेंडिंग झालेला आहे. खूप लोकांना हे माहितही नसेल की आपल्या भावनांमुळेच रोग होतात. सो त्याच्यातून आपण कसं बाहेर पडू शकतो, पॉझिटिव्ह एनर्जीचा उपयोग आपल्या आयुष्यात कसा होऊ शकतो याबद्दल खूप बोलण्यासारखं आहे. तापही जर तुम्हाला नको यायला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही तसं विषही स्वतःशी करू शकता, म्हणजे विचारही तसा करू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शन, माइंड प्रोग्रामिंग आणि मॅनिफेस्टेशन या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर हे जेव्हा आपल्याला आरोग्यासाठी म्हणून ह्या गोष्टी वापरायच्या आहेत तर काही स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या वापराव्या लागतात का? हा, पॉझिटिव्ह विचार इझिली होत नाही, निगेटिव्ह झटकन होत. राईट, पॉझिटिव्हला प्रयत्न करावे लागतात खूप. सो निगेटिव्हिटी क्लिअर झाल्यावर मॅनिफेस्टेशन होतं. जेव्हा तुमचं मन, शरीर आणि सोल हे कंट्रोलमध्ये राहतं तेव्हा आपोआप उत्तर मिळतं तुमच्या शरीराकडनं. मग ते काही डिस्कम्फर्ट दाखवतच नाही ना, मग गोळ्या कशाला घ्यायच्या हे कोणीही सांगेल ना तुम्हाला. बरोबर. आणि त्या कॅन्सर पेशंटला मी पूर्ण बरा झालेलो आहे हे समजा इमॅजिन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय, तर ती म्हणजे त्या कंडिशन मध्ये खरं तर ती खूप अवघड गोष्ट आहे. अवघड गोष्ट आहे. तर हे काही सिम्प्लिफाय करून सांगू शकशील का? मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, माइंड प्रोग्रामिंग याबद्दल आजकाल खूप बोललं जात आहे. पण एखादी भौतिक गोष्ट मिळवण्यासाठी म्हणून या गोष्टींचा वापर हा जास्त केला जातो. एक डॉक्टर म्हणून मला असं वाटलं की आरोग्य मिळवण्यासाठी म्हणून आपण या गोष्टी वापरू शकतो का? हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धनसंपदा, नाही का? मग अशाच गोष्टींबद्दल आज माहिती करून घेऊयात या स्पेशल पॉडकास्टमधून. आजच्या आपल्या गेस्ट माधुरी बोंद्रे रहाळकर या मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि माइंड प्रोग्रामिंग यामध्ये गेली 6 वर्ष काम करत आहेत. या आज आपल्याला सांगतील की या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी कशा उपयोगी ठरतील. नमस्कार आणि वेलकम माधुरी. थँक्यू सो मच. तुम्ही आत्ता म्हणजे इन्व्हाइट केल्यासाठी सुद्धा, आणि स्पेशली हेल्थ ह्याच्यामध्ये आपण ह्याचा वापर कसा करू शकतो याबद्दल बोलणार आहोत त्यासाठी सुद्धा. नक्कीच, ही खूप वेगळी गोष्ट आहे. कारण मी तेच म्हटलं आता इंट्रोडक्शन मध्ये पण की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी म्हणून ह्या गोष्टी खूप वापरल्या जातात. म्हणजे आजकाल खूप व्हिडिओज, रील्स आपण बघतो की मॅनिफेस्टेशन. पण एक डॉक्टर म्हणून नक्कीच मला ही गोष्ट जाणवत राहते सारखी की या गोष्टीचा आपण हेल्थसाठी आपण कसा उपयोग करू शकतो. हो, नक्कीच. मलाही आवडतं आणि मी स्वतःही हेल्थसाठी गोष्टी वापरल्या आहेत या सगळ्या. मी कोअर निश वेगळ्या ह्याच्यात गेले, पण हेल्थसाठी स्वतः वापरल्यामुळे माझ्या आयुष्यात रिझल्ट्स आहेत आणि माझ्यासमोर माझ्याकडे जे लोक येतात त्यांच्या आयुष्यातही ह्याच्या संदर्भात रिझल्ट्स खूप चांगले येतात. आणि हे खूप इंटर रिलेटेडच गोष्टी असतात. आपलं मन, आपलं शरीर, आपला आत्मा आणि बाह्य गोष्टी अशा सगळं ते एकत्र वापरून आपण नक्की आपलं शरीर चांगलं ठेवू शकतो. त्याबद्दल आपण बोलूच. नक्कीच. आता हे खूप ट्रेंडिंग गोष्टी आहेत की मॅनिफेस्टेशन हा वर्ड तर खूपच ट्रेंडिंग झालेला आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन, माइंड प्रोग्रामिंग, म्हणजे हे सगळे सारख्याच गोष्टी आहेत की ह्या काही वेगवेगळ्या आहेत? आता आहेत ह्या सिमिलर. खरं तर म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणायचं झालं तर आपल्याला हवंय ते मिळवण्याकरता असा हा फिजिक्सचा कॉन्सेप्ट, म्हणजे एनर्जी बद्दल बोललं जातं त्याच्यामध्ये की एनर्जी आपण तयारही करू शकत नाही, डिस्ट्रॉयही करू शकत नाही, फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये नेता येते. तर हे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं. माइंड प्रोग्रामिंग काय सांगतं तर आपण जी गोष्ट रिपीट करतो ती आपल्या आयुष्यात खरी येते, याला आपण माइंड प्रोग्रामिंग म्हणतो. आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण जो मनातून विचार करतो तो खरा होतो. सो आहे सिमिलरच, पण थोडा थोडा वेगळ्या पद्धतीने केलं जातं, असा तो विषय आहे. आणि सगळ्या गोष्टींकरता हे वापरलं जातं, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर, सगळ्यासाठी. ओके. सो असाच हा विषय आहे मोठा. तर आपल्याला शक्यतो आपल्या तब्येतीसाठी आपण जे रिपीट करू ते खरं होत असतं. आणि ते कसं करायचं ह्याचाच एक्सपिरियन्स मीही घेतला आहे आणि मला वाटलं की हो, ह्याच्याबद्दल बोलायला मजा येईल. म्हणजे ऍक्च्युली खूप लोकांना हे माहीतही नसेल की आपल्या भावनांमुळेच रोग होतात बऱ्याचदा.
सो त्याच्यातून आपण कसं बाहेर पडू शकतो, पॉझिटिव्ह एनर्जीचा उपयोग आपल्या आयुष्यात कसा होऊ शकतो, याबद्दल खूप बोलण्यासारखं आहे. माझ्यामध्ये मोठा ड्रास्टिक चेंज आहे. म्हणजे तापही जर तुम्हाला नको यायला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही तसं विषही स्वतःशी करू शकता, म्हणजे विचारही तसा करू शकता. आणि तुमची पॉझिटिव्ह माइंड पॉवर. येस, माइंड पॉवर. Okay. आणि त्यासाठी तुम्ही जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे, म्हणजे सतत पॉझिटिव्ह विचार करून, सतत पॉझिटिव्ह राहून, प्रत्येक गोष्टीतून उत्तरं काढून जेवढा तुम्ही प्रयत्न कराल तेवढं तुम्ही रोगापासून दूर राहता. हे माझ्याच बाबतीत झालंय. मला ताप सच नाही आला 6 वर्षात. फक्त एक्झर्शन झालं की 99 एवढंच. म्हणजे काय, तर मी झोपायला हवंय हे बॉडी साईन देते मला की झोप, म्हणजे बरं होतं ते. आणि ऍक्च्युली विदाऊट मेडिसिन सुद्धा ते एक वेळा झालेलं आहे. आपलं मन नाही थाऱ्यावर राहत, त्यामुळे आपण पटकन गोळ्या घेऊन हे करून टाकतो, त्यामुळे त्याचं आहेच. पण हा होऊ शकतं, हे विषय आहे. कारण आपली मन जेवढं शांत तेवढं आपण पॉझिटिव्ह जास्त होऊ शकतो, तेवढं आपण आपल्या आयुष्यात गोष्टी जास्त मिळवू शकतो. बरोबर. असं आहे. ही खूप महत्वाची गोष्ट वाटली की मन जेवढं शांत. तर ह्या शांत मनाबद्दल आपण पुन्हा पुढे बोलूयात. पण आता जे काही आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन, माइंड प्रोग्रामिंग आणि मॅनिफेस्टेशन, ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर हे जेव्हा आपल्याला आरोग्यासाठी म्हणून ह्या गोष्टी वापरायच्या आहेत, तर काही स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या वापराव्या लागतात का? हा, तर आता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणायचं झालं तर त्याच्यात 5 स्टेप्स आहेत. जसं की आपण सगळं विचारांशी निगडीत आहे. पहिलं तर विचारांमुळेच आयुष्यामध्ये गोष्टी घडत असतात. ते मनातल्या मनात असू देत किंवा बाहेर असू देत. 2 प्रकारची कर्म आहेत. एक फिजिकली आपण काम करतो ते, आणि एक मेंटल, म्हणजे मनामध्ये विचार करतो ते. मेंटल कर्म जास्त इफेक्ट करतं रादर दॅन फिजिकल कर्म, हा एक विषय आहे. तर स्टेप बाय स्टेप म्हणायचं झालं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आस्क, म्हणजे तुम्ही मनातल्या मनात विचार केला एखाद्या गोष्टीचा, हे मला पण मिळेल का, म्हणजे माझ्या हेल्थ बद्दल सुद्धा मी बरी होईन का, हा जर विचार केला तुम्ही एखाद्या गोष्टीतून, म्हणजे समजा मायग्रेन्स आहेत, डोकं दुखतं आहे, किंवा मग थोडं जास्त प्रमाणात गेलं तर बीपी असेल, थायरॉइड असेल. थायरॉइड सुद्धा फिलिंग्समुळे असतो आणि तो बरा झालेला आहे माझ्याच कनेक्टमध्ये एका काकूंचा. सो फक्त फिलिंग्स रिलीज केल्यामुळे बरा झाला आहे. गोळ्या बंद करायला सांगितलं डॉक्टरनी इथपर्यंत. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की स्ट्रेस हे आजकाल बऱ्याच गोष्टींचं कारण असतं, तर तो स्ट्रेस जो आहे हा आपण या पद्धतीने डेफिनेटली कमी करू शकतो, ओव्हरकम करू शकतो. अगदीच. स्ट्रेसमुळेच ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि तो ताण कसा निर्माण होतो, तर मनातल्या विचारांमुळे. तर आणि ते अनेक विचार एकत्र केल्यामुळे, म्हणजे आपण एक विचार नाही करत, लाखो विचार एकापुढे एक चालू असतं. म्हणजे कुठून कुठे आपण एकदम उडी मारतो, हे मन एवढं फास्ट पळतं. सो असा विषय आहे तो. आता आस्क फिलिंग, आपण मनात विचार केला, त्यानंतर त्याच्याबद्दल भावना आणली की माझी तब्येत, म्हणजे मला थायरॉइड पूर्ण बरा झाला आहे, ही भावना मनापासून आणली. त्याच्यानंतर विश्वास ठेवला या गोष्टीवर की माझा, म्हणजे मी बरी होऊ शकते यातून, ह्याच्यावर तुमचा विश्वास स्वतःचा बसला. त्यानंतर त्याच्यासाठी काही मेजर्स, म्हणजे ऍक्शन घेतली. ऍक्शन म्हणजे काय, तर लाईफस्टाईल सुधारणं स्वतःची, बोलायचा प्रयत्न करणं, म्हणजे जे काही अडकलं आहे मनामध्ये वर्षानुवर्ष लिहून काढणं, हाही एक मोठा हे होऊ शकतो. कोणाला नाही बोलता येते, सगळं राईट डाऊन करायचं. खूप रिलीफ मिळतो नुसतं लिहून काढण्याने सुद्धा. ह्या गोष्टी केल्याने, म्हणजे आस्क, फिलिंग, बिलीव्ह, ऍक्शन, रिसीव्ह म्हणजे तुम्हाला ते मिळतं. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं. तर हेल्थ बाबतीत म्हणायचं झालं तर आपण एक्झाम्पल थायरॉइड घेतलं समजा, तर थायरॉइडच्या बाबतीत वर्षानुवर्ष अडकलेल्या भावना, प्रोबॅबली लग्नानंतरही प्रोबॅबली असंही बऱ्याच जणांच्या केसमध्ये होतं, मला स्वतःला होतं. मी असं की माणसं चांगली असतात, पण आपण ते कसं घेतो ह्यावर खूप डिपेंड असतं. कोणीतरी काहीतरी बोललं, राहिलं मनामध्ये, आणि मग ते परत उत्तर पण देता आलं नाही. स्वभावावर डिपेंड असतं ना, मग उत्तर देता येत नाहीत. आणि मीही त्यातलीच एक होते की बोलताच येत नाहीये, कसं सांगू समोरच्याला, त्याला काय वाटेल, इथपर्यंत डीप मध्ये विचार होऊन जायचे. पण त्यांना काहीच वाटत नसतं, आपलेच असतात ते विचार, त्यांना काय वाटेल. म्हणजे हे मी माझ्या घरी बघितलं की त्यांना काहीच फरक नाही, मलाच पडतोय सगळ्याचा असं. त्यामुळे मग मी त्याच्यातनं विचार करायला, मग मी बोलले तर ते कदाचित क्लिअर होईल. पण बोलायचं कसं, कारण मग शिकवलेलं असतं बोलायचं नाही, बोलल्याने असं, म्हणजे आपल्या लहानपणापासून संस्कार वगैरे असं सगळं मुलींचं असतं ना, म्हणजे ऍटलिस्ट भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर आहे या सगळ्या गोष्टी. तर
कसं बोलायचं, काय करायचं, त्याच्यासाठी क्लॅरिटी हवी. ते येतं मेडिटेशन मधून येतं. म्हणजे मन जेवढं शांत होतं तेवढं बोलायला आपल्याला वाट मिळते. नाही ते तुम्ही लिहून काढू शकता सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये. म्हणजे कधी, केव्हा, काय, कुठे, कोणाबद्दल झालं हे पूर्ण डिटेलमध्ये लिहून काढलं. ते लिहून काढल्यानंतर जाळून टाकलं किंवा फ्लश केलं, इमिजिएटली तुम्हाला रिलीफ जाणवतो मनातून. पण म्हणजे आता जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतोय आणि ह्या ज्या काही स्टेप्स ज्या काही सांगितल्या, येस, तर त्या आपण म्हणजे आता थायरॉइड हा जो विषय घेतला त्याच्यासाठी आपण या कशा अप्लाय करू शकतो? थायरॉइड मला आहे समजा, तर माझ्या भावनांमुळे, म्हणजे हे चक्र पण आहे तसं, तर माझ्या अडकलेल्या भावनांमुळे तर मला तो बरा करायचा आहे. म्हणजे मी विचार केला की मला ते बरं करायचंय, त्याच्याबद्दल फिलिंग आणली की हा ते बरं होऊ शकतं, त्याच्यावर विश्वासही ठेवायला पाहिजे मला की ते बरं झालं आहे. आणि त्यानंतर ऍक्शन स्टेप्स मध्ये काय, तर त्या मी डायरेक्ट ऍक्शन सांगितल्या, लिहून काढा किंवा कोणाशी बोलता येत असेल तर बोला, आयदर ऑर. तर ते लिहून काढलं, फ्लश केलं, जाळून टाकलं. आणि त्यानंतर म्हणजे त्याला म्हणजे एकदम 2 दिवसात होतं का, तर नाही, थोडे दिवस त्या गोष्टीला जायला लागतात, कारण ते पूर्ण बाहेर पडायला हवं. पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्यामध्ये फरक दिसायला लागतो या गोष्टी केल्यामुळे. आणि मग ते तुम्हाला मिळतं. म्हणजे काय, तुम्ही थायरॉइड फ्री होऊ शकता तुमच्या फिलिंग सगळ्या बाहेर पडल्यावर. तर फिलिंग 2 दिवसात बाहेर पडत नाही, त्याच्यासाठी हिलिंग मोडॅलिटीज वापराव्या लागतात वेगवेगळ्या, किंवा ते परत परत रोज 15-15 दिवसांनी लिहून काढायचं. काय जे आठवेल, जेव्हा जे आठवेल ते लिहून काढायचं, जेव्हा जे बोलावंसं वाटेल ते बोलायचं. कारण सबकॉन्शियस मेमरीज असतात, DNA थ्रू आलेले असतात. आता काही तर आपल्याला माहितही नसतात काय काय अडकलंय. सो तिथे मेडिटेशन पण काम करतं. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन हा आपण असा वापरू शकतो. माइंड प्रोग्रामिंग हा थायरॉइडसाठी कसा, तर अफर्मेशन्स लिहून. म्हणजे मी पूर्णपणे बरी झाली आहे, आता मला थायरॉइडची गोळी घ्यावी लागत नाही, हा जो आपला विचार आहे तो पूर्णपणे लिहून काढला अफर्मेशनच्या स्वरूपात. आणि सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना रोज वाचणं. त्यामुळे काय होतं, ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सीज असतात. थीटा फ्रिक्वेन्सीमध्ये, म्हणजे अर्धवट झोपेत ग्लानीमध्ये जे असतो त्यामध्ये असताना आपण जे रिपीट करतो ते खरं होतं. कारण सबकॉन्शियस माइंड सुद्धा तसाच आहे की इम्पॉसिबल गोष्टी खऱ्या करू शकतो. चाइल्ड लाईक ब्रेन आहे तो. सो काहीही तुम्ही तिथे पाठवा, ती गोष्ट खरी होणार. आणि हे मी खूप अनुभव सुद्धा घेतला या गोष्टींचा, की मी काही विचार केला तो खूप डीपवर केला तर तो खरा होतो. आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत, इट्स नॉट अबाउट मी, हे सगळ्यांबाबतीत आहे. फक्त ते रेग्युलरली करणं हाच मोठा मुद्दा राहतो. तर रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या, म्हणजे अर्धवट झोपेतनं आपण आता आळस देऊन उठतोय त्यावेळी मी बरी झाली आहे हा विचार करणं, उठल्या उठल्या ते वाचणं, याला सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग असं म्हणतात. म्हणजे स्वतःला परत परत गोष्टी सांगणं की मी यातून बाहेर पडले, मी यातून बाहेर पडले, मी यातून बाहेर पडले. म्हणजे लहानपणे आपण जसं करायचं की एक गोष्ट 10 वेळा स्पेलिंग्स 10 वेळा लिहून काढा, म्हणजे त्या पद्धतीने आपण हे माइंड प्रोग्रामिंग साठी, म्हणजे ती गोष्ट पण तीच होते की माइंड प्रोग्रामिंग. माझ्या आयुष्यातलं एक एक्झाम्पल, माझी आईच सतत आम्ही ऐकायचं नाही म्हटलं की आई रिपीट करत असायची, कंटिन्युअसली रिपीट करायची माझी आई लहानपणापासून, की असं करावं ग, असं करू नये ग, ह्याच्याबद्दल ते आईचं बरंच काय काय असतं. सो ते ती इतकं जास्त रिपीट करायची, तेव्हा ती कटकट वाटायची. देन वी केम टू नो, मी जेव्हा मोठी झाले, पुण्यात आले, तेव्हा मला कळलं हे प्रोग्रामिंग आहे. म्हणजे तिने झालेलं आहे लहान 12वी पासून साधारण 25व्या वर्षी लग्न करायचं. तर हा विषय थोडासा वेगळा झाला, पण जस्ट सांगते प्रोग्रामिंग कसं असतं हे तिने इतकं फिक्स केलं होतं माझ्या डोक्यामध्ये. 25लाच केलंय लग्न. सो दॅट्स हाऊ, हे इतकं रिपिटेशन, त्याला सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणतात. तिने ते मला पण पटवून हे केलं की ते तू काही कर तुझ्या आयुष्यात, पण तेव्हा लग्न करायचंय. म्हणजे हे रिपीटेडली बोललं ते प्रोग्राम फिक्स होऊन जातं. जसं आपल्या सवयी, सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणजे काय, तर आपण ब्रश करायची सुद्धा सवय रोज करतो ना, तेव्हा लागते सवय. तसंच वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्याला हव्या आहेत त्याची सवय लावून घेणं, त्याला सबकॉन्शियस प्रोग्रामिंग असं म्हणतो आपण. तर इवन म्हणजे कार चालवणं, पहिल्यांदा चालवताना भीती वाटते, पण नंतर ते खूप इझिली होऊन जातं आपल्याकडनं. आता ते प्रोग्राम झालेलं आहे. आपले हात पाय कुठे हलायला पाहिजे ते आपल्याला ऑटोमॅटिक होतं, मसल मेमरी तयार होते म्हणतो आपण त्याला, आपोआप होऊन जातं. दॅट इज अ प्रोग्राम्ड ओव्हर देअर. असं झालं. आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे
मनात आलेला विचार खरा होणं. सो पण त्याच्यामध्ये सुद्धा स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असते, नुसता आलेला विचार खरा होणार का, तर नाही. पॉझिटिव्ह विचार इझिली होत नाही, निगेटिव्ह झटकन होतो. पॉझिटिव्हला प्रयत्न करावे लागतात खूप. सो निगेटिव्हिटी क्लिअर झाल्यावर मॅनिफेस्टेशन होतं. म्हणजे तुमच्या मनात जे काही नकारात्मक विचार त्याबद्दल चालू आहेत, म्हणजे थायरॉइड बरा व्हायला पाहिजे असं जर आपण म्हटलं, तर गोळ्या घेतल्याशिवाय तो होऊच शकत नाही असं आजूबाजूचे लोक म्हणतात. मग आपलाही प्रोग्राम तोच झालेला आहे की हो ते घ्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय नाही होणार. मग तो बिलीफ बाहेर पडल्याशिवाय कसं होणार आहे बरं. मग तो जो बिलीफ आहे, विश्वास आहे आपला, त्याला आपल्याला बाजूला ठेवायचा आहे की नाही माझ्या म्हणजे हे होऊ शकतं, मला ह्याच्यावर विश्वास ठेवायचा की मी बरी होऊ शकते. जेव्हा तो विश्वास, निगेटिव्हिटी क्लिअर होते मनातली, तो बिलीफ म्हणजे आपण जे काही करू शकत नाही असं आपल्याला वाटतं, तो आपला बिलीफ असतो, विश्वास असतो. आणि सगळे काही जगामध्ये शक्य आहे, असं कोणतीही गोष्ट नाही जी शक्य नाही. त्यामुळे मला जमत नाही हे तुम्हालाच जमत नाही असाच विषय आहे तो. सगळं काही जमणं शक्य असतं जेव्हा ते आपण बदलू शकतो. कारण मी प्रत्येक ह्याच्यावर अभ्यास केलाय, त्या जे जे मला जमलं नाहीये ते मला जमतंय असं जेव्हा मी बोलले तेव्हा ते जमायला लागले. सो इट्स अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. कारण मीही एक वेगळी व्यक्ती होते, एकदम लाजरी किंवा एवढं स्टेज डेअरिंग नसणारी, पब्लिक स्पीकिंग नसणारी, किंवा सगळ्या गोष्टीत भीती असणारी असं. तर आत्ताचं वर्जन हे वेगळं आहे. म्हणजे बघूच शकतात सगळे की कसं एवढं हे होऊ शकतं, ते त्याच्यातूनच बाहेर आलेलं वर्जन आहे. तर अशा पद्धतीने फरक होऊ शकतो. परत दुसरे लोक बोलतात म्हणून स्वतःवर परिणाम करून घेणं, ह्याचाही खूप आपल्याला त्रास होतो. त्यामुळे बीपी, म्हणजे मी रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणून सांगते की बीपी ही त्याच्यामुळे येतं. जास्ती मनामध्ये कोण काय बोललं, वाईट बोललं, चांगलं बोललं, सगळं आपण आपल्या मनाला लावून घेत असतो. आणि खूप डीप इनसाइड आपण मनाला लावून घेतो. आणि काहीही अशी वेगळी सिच्युएशन आली, म्हणजे कोणाला बरं नाहीसं झालं, हॉस्पिटलाइज झालं, की एकदम स्ट्रेस वाढतो. आता कसं करायचं, खरं तर आपल्या हातात खरंच काही असतं का? डॉक्टर जे करतात ते आणि त्याच्या पुढे देव, बरोबर, म्हणजे हायर पॉवर, ह्या दोन गोष्टी असतात. मग आपण स्ट्रेस घेऊन काही परिणाम होऊ शकतो का? तिथे जर फ्रिक्वेन्सी आपली कंट्रोल झाली तर गोष्टी बऱ्याच शांततेत होऊ शकतात. म्हणजे त्या डॉक्टरना सुद्धा शांतता मिळते की बाबा हा हे किती कोऑपरेटिव्ह आहेत, असं सुद्धा होऊ शकतं. आता वेगळंच होतं ना आत्ताच्या जगामध्ये, की कुठच्या कुठे जातात लोक, विचार करून भांडणं, वाद त्या हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये होत राहतात. जर तुमची फ्रिक्वेन्सी शांत राहिली की आता झालंय कोणाला काही, तर झाल्यानंतर काय करायला पाहिजे हा विचार करणं गरजेचं असतं. त्याच्याऐवजी हे काच झालं, हे कशासाठी झालं, मग मी असंच करीन, त्याने काय उत्तर मिळत नाही ना. उत्तर काय मिळायला पाहिजे तिथे आपलं लक्ष असलं पाहिजे खरं तर. मग तुम्ही तुमचं माइंड शांत ठेवलं तर डॉक्टरही चांगल्या प्रकारे काम करतात, त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह एनर्जी येते त्या माणसाकरता सुद्धा. हे मी अनुभवलं पण आहे. माझ्या घरातच डॉक्टर होते, त्याच्यातूनही अनुभवलंय की येणारा माणूस बराच होऊन जायचा फक्त पॉझिटिव्ह एनर्जीमुळे, गोळ्यानंतरची गोष्ट असायची. सो हे मी लहानपणापासून बघत आल्यामुळे मला असं त्याच्याबद्दल सुद्धा हे होती की हेल्थबद्दल मग फक्त गोळ्यांनीच होतं का, तर ते कॉम्बिनेशन आहे, तेही आहे आणि हेही आहे. त्या गोळ्यांबरोबर हे घेतलं तर पूर्णपणे बरं होतं. कारण बीपीची मेडिसिन मलाही घ्यायला लागली आहे. पण जेव्हा मी मेडिटेशन सुरू केलं तेव्हा एक दिवशी मला डॉक्टरनीच सांगितलं की बंद करा, कारण 80-120च आहे, त्याच्यावर जातच नाहीये. म्हणजे हेही होतं जेव्हा तुमचं मन, शरीर आणि सोल हे कंट्रोलमध्ये राहतं तेव्हा आपोआप उत्तर मिळतं तुमच्या शरीराकडनं. मग ते काही डिस्कम्फर्ट दाखवतच नाही ना, मग गोळ्या कशाला घ्यायच्या हे कोणीही सांगेल ना तुम्हाला. असं आहे. सो आपल्या हातात आहे, जे काही आहे ते आपल्या मनावर आहे. आणि ते मनापासून ठरवावं लागतं कधीतरी की मला हेल्दी राहायचंय का मला गोळ्या घेऊन राहायचंय, आयदर ऑर. म्हणजे पण गोळ्या घेतल्याने काय, म्हणजे काहीतरी दुष्परिणाम होतच असतात ना प्रत्येक गोष्टीचं. तसं ह्याच्यात ऍटलिस्ट नाही तरी आहे की पूर्ण क्युअर होतो, हा विषय आहे. सो कॉम्बिनेशन ऑफ बोथ ते पूर्ण क्युअर कडे जातं ना. मग मला ते जास्त भावतं त्याच्यामुळे की बाबा एखादी सवय, आता मेडिटेशनची सवय लावून घेतली तर त्याच्यातून काय आयुष्यभराचा फायदा आहे. का तर रोज आपल्या मनात हजारो विचार येतात, ते रोज डाऊन करण्याचं काम मेडिटेशन करतं आणि त्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. बरोबर. असा हा 3 गोष्टींचा संगम आहे. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा, सबकॉन्शियस म्हणा, प्रोग्रामिंग किंवा मॅनिफेस्टेशन. ऑल इन ऑल आपल्या मनात जे आहे
ते पूर्ण करण्यासाठी आपण कसं वापरू शकतो हे आहे ते सगळं. आता जसं म्हटलं तसं की माइंड प्रोग्रामिंग, मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपण रोगासाठी सुद्धा वापरू शकतो. बरोबर. पण फक्त रोगासाठी नाही, तर जे आपण डॉक्टरांना कन्सल्ट केलेलं असतं त्याच्याबरोबर आपल्याला जी मेडिसिन्स म्हणजे औषधे दिलेली असतात त्याच्या सोबत म्हणून हे करायला सुरुवात केली की तुम्हाला मेंटल स्टॅबिलिटी यायला लागते, मनातून शांत व्हायला लागतो आणि त्यामुळे हळूहळू तुम्हाला फरक दिसायला लागतो की कदाचित तुमची मेडिसिन्स कमी व्हायला सुरुवात होण्याची शक्यता असते. यांनी मदत जास्त होते कारण मन शांत होतं. मी जसं म्हटलं की मन शांत झालं की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप हे व्हायला लागतात. बरोबर. प्रत्येकाच्या एनर्जीनुसार त्याचे रिझल्ट मिळतात. सो तुम्ही जो गायडन्स घेत आहात तो योग्यच असतो कारण की आपण कुठच्या लेवलला रोगात मध्ये पोहोचलो आहोत हे कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे डॉक्टरची गरज लागतेच. बरोबर. पण त्याच्यासोबत हे वापरल्याने माझ्या आयुष्यात कसा फरक झाला तसा होऊ शकतो, हे माझा फक्त म्हणण्याचा हे अर्थ आहे. नाही बरोबर ना. आपण जो काही डिझीज म्हणतो तर तो सायकोसोमॅटिक असंच आपण म्हणतो. म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टींवर परिणाम झाले. बरोबर बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण ह्या तिन्ही गोष्टी आपण जेव्हा फॉलो करतो तेव्हा आपल्याला मेंटल स्टॅबिलिटी ही लवकर अचीव्ह होऊ शकते आणि त्याचा परिणाम हा आपला शारीरिक आजारांवरती आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट्स हे त्यातून दिसतात. डेफिनेटली डोसेस कमी होऊ शकतात, म्हणजे हे असे आहेतच. उदाहरणं पण ही अशी बरीच आहेत आपल्याकडे. बरोबर बरोबर. आता तू बोलताना म्हणलीस की एनर्जी हे एक तू शब्द वापरलास. तर आपण डेली आपल्या आयुष्यामध्ये पण निगेटिव्ह थॉट्स, आपण ज्याला निगेटिव्ह एनर्जीज म्हणू, हे सतत येत असतात. म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स हे आपल्याला अगदी खूप प्रयत्न करून आणावे लागतात, पण निगेटिव्ह थॉट्स हे सतत येत असतात. बरोबर. तर हे निगेटिव्ह थॉट्स किंवा ही निगेटिव्ह एनर्जी ओव्हरकम कशी करायची आणि आपण पॉझिटिव्हिटीकडे कसं जायचं? येस. सो आता हा तर सगळ्यात महत्वाचा आणि मोठा विषय आहे. बरोबर. आणि सगळ्या गोष्टी त्याच्याचमुळे सुरू होतात आयुष्यामध्ये की लॉजिकली विचार करून निगेटिव्ह थॉट्स येणं. आता ते बाय डिफॉल्टही यायला लागतात. इट्स नॉट अबाउट लॉजिकल सुद्धा, की सहजच माणसाला विचार करायची सवय असते आणि 70,000 थॉट्स मधले ऑलमोस्ट म्हणजे दिवसाभरात इतके विचार येतात आणि त्यातले बऱ्यापैकी निगेटिव्ह असतात. बरं, हे निगेटिव्ह विचार असल्यामुळेच ते फिलिंग्स निगेटिव्ह फिलिंग्स साठत जातात आणि ते बाहेर पडले नाहीत की त्याचं कधीतरी रोगात रूपांतर होतं. कारण ते कधीच तुमच्या तोंडूनही बाहेर पडले नाहीत किंवा कुठूनही व्हॅनिश आउट म्हणजे बाहेर पडणं म्हणतो आपण, ते होत नाही आणि त्याचंच रूपांतर कधीतरी रोगामध्ये होतं आणि मग ते खूप लेव्हलला गेलेलं असतं, असं होऊन जातं. तर ते करण्याकरता, कमी करण्याकरता आपण काही मोडॅलिटीज, हिलिंग मोडॅलिटी सुद्धा वापरू शकतो. जसं की स्वतःला सूचना देणं असं. त्याच्यामध्ये होपोनोपोनो ही एक आहे, त्याच्यामध्ये आपण स्वतःला सॉरी म्हणत असतो की मी जो माझ्या स्वतःसाठी विचार जो केलाय चुकीचा त्यासाठी मी स्वतःची माफी मागते. बरं. सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. हे चारही वाक्यांमध्ये हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि हे ऑलमोस्ट जगभरातले डॉक्टरही वापरतात ह्याच्यासाठी. म्हणजे हे डॉक्टरांचंच आहे, युएसच्या हवाईच्या डॉक्टरांचंच हे क्रिएशन आहे होपोनोपोनो हे. आणि ते अशा गोष्टी त्यांनी ते मेंटल हॉस्पिटलच्या लोकांसाठी वापरलं होतं आणि सगळ्यांना बरं केलं होतं. पण आपण आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीसाठी ते वापरू शकतो. आता आपण हेल्थच घेतोय तर तब्येतीच्या बाबतीत म्हटलं, इव्हन कुठेही अचानकपणे आपल्याला दुखायला लागलं, प्रत्येक शरीराच्या भागावर दुखणं हे कुठच्या तरी गोष्टीचं कारण असतं. पाठीत दुखणं, रूट चक्रा, स्टॅबिलिटी नसली की ते लोअर बॅकला पेन होत असतं, अप्पर बॅकला जबाबदारी आल्यावर पेन होतं. म्हणजे विचार साठतात कुठे तर इथे तिथे, असं प्रत्येक बॉडी पार्टचं असतं. पण हे कॉमन आहेत म्हणून मी जस्ट पटकन मेन्शन केलं. तर आपण हात ठेवून सुद्धा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू म्हटलं तर उगाच जे बॉडी पेन्स आपल्याला दिवसा रात्री होत असतात ते कमी होतात याने. म्हणजे मला सारखंच दुखत असतं बाबा अंग असं म्हणणार आहेत ना, त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी आहे. कारण ते फ्रेश राहून शकत नाही आयुष्यामध्ये. माइंड प्रोग्रामिंग झालं. हो, मला बरं नाहीये, मला बरं नाही. हा बरोबर, ही सूचना आपण स्वतःला देतोय. बरोबर बरोबर बरोबर. अशी असते सवय खूप जणांना की मी कायम आजारीच असते किंवा मी कायम मला बरंच नसतं, माझं अंग सारखं दुखतं, गुडघे सारखे दुखतात आणि
नको त्या वयातही असं म्हणणारे असतात बरेच जण. सो हे सगळं आयुष्यातले सर्कमस्टन्सेस, येणाऱ्या सगळ्या परिस्थिती आणि विचार या सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून झालेलं असतं. आणि मग आपण स्वतःकडे कधी लक्षच देत नाही त्याच्यासाठी. ह्याने त्याला मदत होते की होपोनोपोनो म्हटल्याने तुमच्यातली निगेटिव्ह एनर्जी पूर्ण क्लिअर होऊन जाते. ती क्लिअर झाल्यामुळे तुम्हाला इमिजिएट रिलीफ कळतो. ज्या गोष्टी नाही होणार आहेत त्या व्हायला सुरुवात होतात. असं होऊन जातं त्याच्यातनं. सो होपोनोपोनो आहे. EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक असं त्याला म्हणतात. तेही त्याच्यात तर टॅपिंग पॉइंट्स आहेत, ॲक्युप्रेशर पॉइंट्स असं म्हटलं जातं. तर ते जे टॅपिंग पॉइंट्स आहेत इथून सुरू होतात. पण त्याचा अर्थ काय आहे तर आपण निगेटिव्ह विचार करून 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 ब्लड क्लॉटिंग टाईप झालेलं असतं. म्हणजे ब्लड फ्लो स्लो झालेला असतो शरीरामध्ये. तर तो EFT नंतर फास्ट होतो. हे सायंटिफिकली एक्सपेरिमेंट केलेला व्हिडिओ आहे. ओके. त्याच ते पण डॉक्टर्स. सो त्याचे किंवा फाउंडर जे कोणी तर त्यांनी तो व्हिडिओ पब्लिश केलेला आहे की प्रचंड निगेटिव्ह विचारामुळे ब्लड फ्लो एकदम स्लो झालेला आहे. तर ह्या टॅपिंग पॉइंट्सवर टॅप केलं की एनर्जी फ्लो व्हायला सुरुवात होते. आणि तुम्ही जस्ट टॅप केलं ना तरी तुम्हाला कळून येतं की कशी पटकन आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणजे जेव्हा केव्हा कुठे दुखतं आहे किंवा ऍक्सेप्टन्स नाही, आता कुठेतरी लागलं, आता इथे म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे झाला, आपल्याला जोरात लागलं तर दुखणं हे साहजिक आहे. पण मला दुखतंय म्हणून ते अजून वाढणार आहे. त्याऐवजी तिथे आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू म्हटलं तर ते कमी होणार आहे. हा एक्सपिरियन्स मीच करून बघितलाय. रिसेंटली मला गाडीचं स्टँड लागलं होतं. प्रॉपर एल शेप पायावर आहे माझ्या. अशी कातडीच बाहेर पडली, म्हणजे अशी झाली होती. तर त्या क्षणी मी फक्त होपोनोपोनो केलं. अशी फ्रिक्वेन्सी कंट्रोल झाली, मला ते दुखलंही नाही. मी लगेच रक्त आलं. पण हे करणं अवघड नाहीये. अवघड आहे. म्हणजे डॉक्टरकडे लगेच गेले, त्यांनी टाके घातले तरी मी आवाज नाही तोंडात. तेच म्हणाले दवाखाने डोक्यावर घेतात लोक, तुम्ही शांत कशा एवढ्या. तर आता हे तर होतच ना करणं. पण मी कंटिन्युअसली विचार काय केला, मला यातनं लवकर बरं व्हायचं. आता हे माझ्या हातात नव्हतं लागणं. ते खूप फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड मध्ये गाडीचं स्टँड लागलं मला. बरोबर. पण मग माझी मुलगी होती समोर, मला ते पण होतं की ती आहे, तिला आता मी काय करू, असं म्हणजे सगळं एकदम ओव्हरवेल्मिंग होऊन जातं ना अशा वेळी. रविवार, दवाखाने बंद, आता कुठे जाऊ, असं सगळं झालं. मग त्याऐवजी मी होपोनोपोनो म्हणाल. त्यामुळे दवाखाना कोणता ओपन आहे हे सुद्धा लक्षात आलं. आणि माझ्या माइंड स्टॅबिलिटी मिळाली आणि तुम्ही विचार करू शकता की मला आता पुढची स्टेप काय घ्यायची. एक्झॅक्टली. त्यामुळे आणि थोडीशी चक्करही आली रक्त आल्यामुळे, पण ती बॅलन्स झाली. मला कोणीतरी आणून दिलं गोड खायला, त्यामुळे थोडंसं ते म्हणजे भूक लागली होती म्हणून चक्कर आली होती ऍक्च्युली. तर ते खाल्ल्यामुळे शांत झाले, बसले एका जागी. आणि मग माझा नवरा आला आणि मग आम्ही क्लिनिकमध्ये गेलो. पण तोपर्यंत शांत थांबणे हा विषय त्याच्यामुळे पॉसिबल झाला. नाहीतर रडारड गोंधळ हे झालं होऊ शकलं असतं. पण ते माझं मला अनुभवास आलं म्हणून मी जस्ट सांगावं असं वाटलं की आपणच विचार इतके करून जातो की घाबरतो मनातनं. आणि ही माझी आधीची फ्रिक्वेन्सी होती की मी प्रचंड, आईला, माझे वडील गेले 2017 मध्ये, त्यानंतर आईला सर्दी झाली की मी अँझायटी मध्ये, आता आई पण जाते की काय, असा विचारांचा परिणाम असतो. असं होतं का, आपल्या हातात नसतं ते सगळं. पण असं व्हायचं ते विचारांमुळे जास्त व्हायचं हे म्हणायचे. सो विचार शांत झाले ना की ह्या गोष्टी खूप कंट्रोल व्हायला लागतात, हे मला कळलं. माझं 6 दिवसात बरं झालं ते. सो लवकर बरं होण्याची शक्यता जास्त होऊ शकते ना त्याच्यातून. बरोबर. सो बाकी सगळं तर सेमच करावं लागतं, पण आपलं मन शांत असलं की किती छान उपयोग होतो त्याचा. आणि हे कुठच्याही याच्यामध्ये आहे, आपल्या रोजच्या कामामध्ये सुद्धा मन शांत असेल तर तुम्ही सक्सेसफुली गोष्टी करू शकणार. आणि मनामध्ये 1000 विचार ठेवून तुम्ही केलं तर भांडणं, वाद, त्याला चांगलं नाही, तो नाही करू शकत, मी नाही करू शकत, ह्याच्यातच सर्व सुरू होतं ना. आणि त्याच्यातनंच सगळ्याचा उगम होतो. म्हणजे काय म्हणतो आपण, वाद होतात किंवा एकमेकांना. प्रॅक्टिस आहे होपोनोपोनो, तर ही आपण कशा पद्धतीने केली पाहिजे. म्हणजे रुटीनली, म्हणजे आता तुम्ही म्हटलात की एखाद्या पर्टिक्युलर आजारासाठी आपण ही वापरू शकतो. पेनचं उदाहरण दिलं. पण पेन आहे किंवा अजून काही गोष्टी आहेत किंवा आपल्याला ही रुटीनली करायची आहे, तर कशा पद्धतीने. बरोबर. आता ते इंटेन्शन सकाळी ठेवायचं की माझा दिवस पूर्ण एनर्जेटिक गेला आहे, हे सर्वसाधारण कॉमन इंटेन्शन. आणि 108 वेळा ही बेस्ट प्रॅक्टिस. म्हणजे आपण जप कसा करतो, फक्त याला काही अटी नाही आहेत, कुठेही बसून करू शकतो, असा हे आहे.
सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे आपण आपले दोन मन आहेत. फ्रंट ऑफ द माइंड आपण काहीतरी एक बोलत असतो, म्हणजे आपण जे बोलतोय, पण बॅक ऑफ द माइंड काहीतरी तरी चालू असतं प्रत्येकाचं. तर बॅक ऑफ द माइंड हे चालू ठेवायचं. कारण बॅक ऑफ द माइंड आपण निगेटिव्ह विचार करत असतो किंवा जजमेंटल थॉट देत असतो दुसऱ्यांना. आपल्या मनात दुसऱ्याबद्दल निगेटिव्ह विचार किंवा जजमेंट्स देत असतो. त्याऐवजी जर हे सुरू ठेवलं तर समोर येणाऱ्या सगळ्या गोष्टी चांगल्याच पद्धतीने वर्कआउट होतात आणि तुम्हाला जो रिझल्ट हवाय तो तसाच मिळतो. जस्ट तुम्ही एखादा विचार केला की हा मला ही गोष्ट झालीये, मी बरी झाले याच्यातनं, आणि बॅक ऑफ द माइंड तुमच्या होपोनोपोनो चालू आहे, खरंच तसं व्हायला मदत होऊ शकते. कारण निगेटिव्ह थॉट्स हे तुमचे कमी झालेले आहेत आणि तुम्ही ह्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करताय. एक्झॅक्टली. सो निगेटिव्ह थॉट्स कमी झाल्यामुळेच मेनली आपल्याला पॉझिटिव्ह थॉटकडे आपण जायला लागतो आणि पॉझिटिव्हिटीकडे जायला लागलं की ऑप्शन सुचायला लागतात. हा महत्वाचा मुद्दा आहे याच्यातून, की आपण यातून कसं बाहेर पडू शकू. मग ते समोर यायला लागतं आपल्या, म्हणून ह्याचा उपयोग असतो. EFT तर डायरेक्ट चक्रा पॉइंट्स असल्यामुळे त्याला हे केल्यानं एनर्जी फ्लो होते, आपल्याला इमिजिएटली जाणवतं. एनर्जी फ्लो म्हणजे काय, फ्रेश वाटायला लागतं अचानकपणे. सो ते तर अॅक्युप्रेशर पॉइंट आहे, तर डॉक्टरीच हे आहे तो. पण ते 8-10 पॉइंट टॅप केले आपण तर त्याच्यामुळे म्हणजे कुठे कुठे साठलेलं दुखणं असतं, तर एकतर कुठेतरी लागलेलं असतं त्याच्यामुळे असतं, त्याच्यावर आपण भावना दिलेल्या असतात त्याच्यामुळे असतं. सो 90% दुखणं पूर्ण कमी होऊ शकतं. इव्हन पूर्ण पण जातं, तुमच्या एनर्जीवर आहे, कसं तुम्ही प्रॅक्टिस करताय, कोणाबरोबर करताय किंवा स्वतः करताय. तर तसे इफेक्ट असतातच त्याचे. पण हे अशा पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे की विश्वासही असायला पाहिजे. अगेन विश्वास नाही आणि आपलं करतीये होईल की नाही, दिस इज नॉट टेक्निक नाही फक्त. तर विश्वासही ठेवायला पाहिजे थोडा. होपोनोपोनोचं होतं की ऑटोमॅटिकली तुम्ही म्हणत राहिला तर, पण हे होणार आहे का असं म्हणत केलं तर होणार आहे का, म्हणजे परत निगेटिव्हच एनर्जी होणार आहे का म्हणताय तुम्ही. म्हणजे त्याऐवजी निगेटिव्ह रिलीज आणि पॉझिटिव्ह नकोय. एक्झॅक्टली. सो बोलताना सुद्धा असं आहे की निगेटिव्ह एनर्जी रिलीज आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे माझं सगळं बरं होत आहे, असं म्हणजे जेव्हा तुम्ही टॅप करताय तेव्हा तुम्हाला काही बोलायचं, अफर्मेशन्स. बरोबर, अफर्मेशन्स पण बोलायचे आहेत की आता मला समजा पाहायला लागलंय तर मला काय काय विचार येऊन गेले डोक्यामध्ये, ते विचार आपण इथे रिलीज करायचे. म्हणजे मला दुखतंय, मला दुखल्यामुळे त्रास होतोय, रक्त आलं, मला भीती वाटली, मग भीतीमुळे अजून जास्त म्हणजे आजूबाजूचे विचार आले, माझी मुलगीच सोबत होती माझ्या, मग मला चक्कर आली, मग हे सगळे थॉट्स आले ना पटकन. ते आलं पण आहे, पण त्याच्यामुळे भीती वाटण्यापेक्षा मी त्याच्यातनं बाहेर पडू शकले पटकन. ते हे टॅपिंग केल्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली माझ्यामध्ये आणि सगळं आपोआप हळूहळू बॅलन्स व्हायला लागलं. तो एनर्जीचा पॉइंट आहे. म्हणजे पण मग आता तुम्ही बोलताना निगेटिव्हच, म्हणजे जे काही निगेटिव्ह थॉट्स आले तेच तुम्ही बोललात, ते रिलीज म्हणून. ते निगेटिव्ह थॉट्स आहेत ते रिलीज म्हणायचं पुढे त्याच्या, आणि पॉझिटिव्ह थॉट्स हे वाढण्याकरता आता मी बरी होत आहे हे पॉझिटिव्हली बोलायचं आणि निगेटिव्ह थॉट्स हे रिलीज मध्ये. म्हणजे मग हे टॅपिंग करताना आधी तुम्ही जे काही निगेटिव्ह थॉट्स आलेले ते आधी बोलायचं आणि मग नंतर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही सेकंड टाइम ते बोलायचं. त्यामुळे ते रिलीज व्हायला मदत होते आणि बरं व्हायलाही मदत होते. इमिजिएट लेव्हलवर त्याचा उपयोग होतो आणि ते मी जनरल ह्याच्यामध्ये करते, त्यामुळे मला ते समजून येतं की बाबा आयत्या वेळी अचानक काही सुचत नाही, तेव्हा हे प्रायमरीली आपल्याला उपयोगाला येतं की छोट्या छोट्या गोष्टींसाठी झटकन उपयोग होऊन जातो याचा. आणि जसं तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तुम्ही स्वतःच अनुभव घ्याल काय उपयोग होतो त्याचा. असं आहे ते. मग EFT म्हणजे आता होपोनोपोनो तुम्ही सांगितलं की सकाळी काहीतरी एक थॉट घ्या, चांगला थॉट घ्या, किंवा आपण म्हणूयात संकल्प, आपण जसं म्हणतो संकल्प म्हणतो आणि 108 वेळा माळ करतो, त्या पद्धतीनेच तुम्ही आता ते सांगितलं. बरोबर. तर त्या पद्धतीने आपण होपोनोपोनो म्हणजे दिवसाची सुरुवात जी आहे ती एका चांगल्या थॉटनी केलेली आहे. बरोबर. की मला हे 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 हवं आहे, आज दिवसभराचं म्हणूयात आपण. मग तसं EFT करताना आपण कशा पद्धतीने, का ते रोज करू शकतो की किंवा त्याची कशी फ्रिक्वेन्सी असली पाहिजे? येस, आता हे आपण रुटीनही करू शकतो, रादर करावं असं मी म्हणते. मी सांगतेच म्हणजे की रोजच्या आयुष्यात आपण निगेटिव्ह थॉट्स आणतोच, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी सगळ्यासाठी आणतो. आता आपण इथे हेल्थचं बघतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असतात की हे जमेल की नाही, मग मला आज दिवसभर एनर्जी पुरेल की नाही, इतकी सगळी कामं आहेत मी कशी पूर्ण करू, शारीरिक ह्याने मला जमेल का ते करायला, मला बरं नाही
नाहीये मग मला जमेल का, असं सगळं जे चालू असतं, हा सगळा ओव्हरवेल्मिंग थॉट्स किंवा हे खूप जास्त विचार याचा परिणाम असतो. तर ह्याच्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या 108 वेळा होपोनोपोनो केलं, त्याच्याच बरोबर त्याच सगळ्या थॉट्ससाठी निगेटिव्ह थॉट्स रिलीज आणि पॉझिटिव्ह थॉट्स इन, असं एकदा EFT चे 2 राऊंड केले. ही सकाळची प्रॅक्टिस झाली. संध्याकाळी अगेन सेम 108 टाइम्स झोपायच्या आधी आणि EFT, म्हणजे आपण स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जी देऊन झोपतोय आणि उठल्या उठल्या स्वतःला परत पॉझिटिव्ह एनर्जी देतोय. त्यामुळे काय होतं, दिवसाभराचं आउटपुट चांगलं निघतं. म्हणजे आजचा दिवस वाईट आहे हा तो तेवढ्या क्षणापुरता असतो, आपण त्या दिवसाला वाईट करून टाकतो जेव्हा काहीतरी वाईट घडतं. तर आजचं काहीतरी बिघडलंय असं म्हणतो ते, पण ते तेवढे क्षण असतात खरं तर. नंतर तुम्ही तुमचा विचार बदलला तर ते चांगलं होऊ शकतं, पण अगेन ते तुमच्याच विचारांवर आहे. किंवा माझा दिवस वाईट करायचा आहे की त्याच्या पुढचा दिवस चांगला करायचा, हे आपण ठरवू शकतो याच्यातून. सो ही सकाळ आणि संध्याकाळची प्रॅक्टिस. हे अजून एक हेल्थच्या बाबतीत म्हणायचं तर ग्रॅटिट्यूड खूप हेल्प करतं. म्हणजे बेड रिडन माणसं सुद्धा ग्रॅटिट्यूडच्या साह्याने बरी झाली आहेत आणि ह्याच मोडॅलिटी थ्रू झाले आहे कम्युनिटीमध्ये आमच्या. सो कायमचं बेड रिडन होतं, पण रोज त्यांनी स्वतःच्या ह्यानी की थँक्यू की मी हे सगळं बघू शकते. व्हिज्युअलायझेशन बेसिकली, मी हे सगळं करू शकते माझ्या आयुष्यात, मी नॉर्मली माझं आयुष्य जगू शकत आहे, अशा प्रकारे स्वतःला अफर्मेशन्स दिली आहेत. आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू फरक पडायला लागला त्यांच्यामध्ये. पण ती पॉझिटिव्ह एनर्जी त्यांनी कन्सिस्टंटली स्वतःला दिली आहे. 6 ते 8. हो, कन्सिस्टन्सी हा खूप महत्त्वाचा. म्हणजे एक दिवस तुम्ही केलंय नाही, तसं नाही होणार. नाही, कन्सिस्टन्सी कोणत्याही गोष्टीला आहे. असं पटकन काहीतरी हे झालं असं नाही होत कुठे. इव्हन ह्याच्यामध्ये एक मोठं एक्झाम्पल, डॉक्टर जो डिस्पेन्झा नावाचे डॉक्टरही आहेत जे US मध्ये आहेत. त्यांनी स्वतःचा पाठीचा कणा क्रॅक झाला होता तो पूर्ण बरा केलाय व्हिज्युअलायझेशनच्या जोरावर. कुठेही गुगलमध्ये जा, कुठेही चॅनलमध्ये बघा, पुस्तकं आहेत त्यांची, ते स्वतः न्यूरो सायंटिस्ट आहेत. सो त्यांनी 21व्या वर्षी क्रॅक झालेला हे त्यांना सांगितलं तर तुम्ही आता उठू नाही शकणार आयुष्यात. 6 महिन्यात तो माणूस उठून उभा राहिला. 60+ आहेत आत्ता, स्वतः आहेत ते ऑलरेडी. ही इज द एक्झाम्पल ऑफ दॅट. ही इज अ डॉक्टर ओनली, पण असं आहे. सो हे होऊ शकतं व्हेन यू बिलीव्ह ऑन इट. तर त्यांनी ते कन्सिस्टंटली केलं. आता ही इज अ कोच ऑल्सो, ही इज अ न्यूरोसायंटिस्ट. टेक्निक प्लस बिलीफ, ह्या दोन्ही गोष्टी या हव्या. हो, अगदी. तर हे होऊ शकतं. होऊ शकतं. आता तुम्ही तिसरी गोष्ट सांगितली म्हणजे होपोनोपोनो, EFT आणि व्हिज्युअलायझेशन आता मेन्शन केलं. तर ते म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने आपण करू शकतो? येस, आता व्हिज्युअलायझेशन ही एक गोष्ट अशी आहे, खूप पॉवरफुल आहे खरं तर. आपण ना कोणतीही गोष्ट करताना सगळ्यात आधी चित्र बघतो माइंडमध्ये. म्हणजे मी आता जनरल काही म्हटलं की सूर्यास्त होत आहे तर पटकन दिसला असेल, राईट, सूर्यास्त डोळ्यासमोर. दॅट इज व्हॉट इज व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन हे असं असतं. तर ते प्रत्येक गोष्टीबाबत येऊ शकतं आपल्या डोक्यात. फिरायला कुठे जायचंय म्हटलं तरी सुद्धा पटकन आपल्याला ती आता जागा दिसून जाते. तसंच तुम्ही स्वतःला जर आजारी आहात तर तुम्ही चालताय, फिरताय, सगळी कामं करताय असं स्वतःला बघितलं तर वन फाईन डे दॅट डे विल कम टू यू, असं आहे. हे रेग्युलरली रोज सकाळ संध्याकाळ अगेन त्या रुटीन बरोबर एक टायमिंग ठरवायचा फिक्स्ड. मग तुम्ही त्या व्हिज्युअलायझेशन मधनं काही अचीव्ह करू शकता. हे सुद्धा माझं पटकन होतं. अगेन ती प्रॅक्टिस आहे म्हणून. सो हेल्थच्या बाबतीत म्हणायचं झालं तर माझ्या डोक्यात तसंच होतं, बीपीच्या बाबतीत होतं तेव्हा, की आता ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी काय करायला पाहिजे. मग मला एका डॉक्टरनी सजेस्ट केलं की मेडिटेशन हा एक ऑप्शन आहे, पण ते खूप करावं लागतं. पण मी ते खूपच मनावर घेतलं. लाईक 3 इयर्स वगैरे मी मेडिटेशन रेग्युलर केलं, न चुकता केलं. त्याच्याने फायदा असा झाला की आपोआपच सगळं बंद झालं ना. म्हणजे गोळी बंद झाली, माझं शरीर स्वतःच चांगले रिझल्ट दाखवायला लागलं. मग डॉक्टरही काही म्हणजे त्यांनीच सांगितलं की गोळी बंद करायला हरकत नाही, असं झालं. पण ती कन्सिस्टन्सी होती म्हणून झालं. आणि वयही, म्हणजे मला ते स्वतःला मनापासून बाहेर पडायचं होतं त्याच्यात. सो इच्छाशक्ती हा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. तुमची किती इच्छा आहे कोणत्या गोष्टीतून बाहेर पडण्याची. वरवरचं असेल तर ते नाही होत इझिली, तुमची मनापासून असेल तर ते म्हणजे मग आता इथे टेक्निक
बिलीफ, इच्छाशक्ती, हे अजून एक गोष्ट झालेली आहे. आणि तेच व्हिज्युअलाइज पण करणं. म्हणजे मी स्वतःला मेडिसिन फ्री हे बघत होते की आयुष्य एवढ्या लहान वयात नाही करून घ्यायचं हे. सो आय शुड बी, म्हणजे कोणतंही ऍडव्हेंचर करायचं तर पहिले बीपी असेल तर कोणी करू देणार नाही आणि मला ते करायचंय. मग मला ते बाहेर पडणं गरजेचं आहे. म्हणजे बंजी जम्पिंग असू दे किंवा स्काय डायव्हिंग असू दे, तर ते गोळी बंद झाल्याने बंजी जम्पिंग केलंय. सो विषय तो होता. माझं मोटिवेशन ते होतं की मला हे करायचंय आयुष्यामध्ये, तर गोळी बंद झाली पाहिजे. पण आता तू हीच प्रॅक्टिस करते किंवा ह्याची कोच आहेस. एका सामान्य पेशंटला म्हणत, आता मी डॉक्टर आहे त्यामुळे मी पेशंटचा विचार करते, की पेशंटला समजा ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत की व्हिज्युअलायझेशन, ह्या ठीक आहे, बाकीच्या हे टेक्निक्स आहेत, ते जरासं इझी होऊ शकतं कारण त्याच्यात काहीतरी ऍक्शन आहे, आपण करतोय. पण ही गोष्ट जराशी मला अवघड वाटते की आपण आपल्याकडे जे नाही आहे किंवा जे हवंय, म्हणजे समजा आपण एक्झाम्पल घेऊया कॅन्सर पेशंट, आणि त्या कॅन्सर पेशंटला मी पूर्ण बरा झालेलो आहे हे समजा इमॅजिन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय, तर ती म्हणजे त्या कंडिशन मध्ये खरं तर ती खूप अवघड गोष्ट आहे. अवघड गोष्ट आहे. तर हे काही सिम्प्लिफाय करून सांगू शकशील का कसं करायचं? हो, हे खरंच म्हणजे मोठी हे आहे. आता याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, अगेन जेव्हा कळतं एखाद्या पेशंटला किंवा मला असं झालंय तेव्हा पटकन स्ट्रेसमध्ये निघून जातो. एक्झॅक्टली. ते इतकं हे नसतं. मग त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्हिटी घालवण्याकरता पहिले होपोनोपोनो, देन EFT, हे रोजच्या प्रॅक्टिसेस करायला हव्यातच विथ मेडिसिन. कारण त्याला पर्याय नसतोच मेडिसिनला, कारण एकदम एवढ्या लेवलला गेल्यावर कोणी काही हे करू शकत नाही. मग हे सुरुवात केली की अगेन मग ते ओव्हरवेल्मिंग जास्तीचे विचार असतात, निगेटिव्ह विचार, ते कमी व्हायला लागतात. त्याच्यासोबत मेडिटेशन, म्हणजे डोळे मिटून शांत बसायला सुरुवात करणे रोजच्या रोज. तर मिनिमम स्टार्ट 10 मिनिट्स आणि त्याच्या पुढे कितीही मिनिटं, म्हणजे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं. सो बसायला सुरुवात करणे आणि विचार येत आहेत ते फक्त ऑब्झर्व करणे आणि पुढे जाणे. इच्छाशक्ती ही तेवढीच जोरदार, मला बरं व्हायचंय यातून, ही असली पाहिजे. तर म्हणजे असेही मिरॅकल्स झाले आहेत की गाठ दिसते आणि गाठ गेली, असं सुद्धा झालेलं आहे. पण तेवढ्या पद्धतीचे प्रयत्न त्या लोकांनी केले पाहिजे. आणि कारण याच्यावर पुस्तकं आहेत, हील युअर लाईफ, लुईस, तो काही हे म्हणजे प्रूव्हन आहे सगळं. फक्त तशा पद्धतीने तिने तिचं बरं केलंय स्वतःचं. सो सांगण्यासारखं हे त्याच्यामध्ये आहे की तुम्ही त्या पद्धतीने स्वतःला हील करण्यासाठी मी काय रुटीन फॉलो करायला पाहिजे, ते न चुकता करायला पाहिजे. तर ते केल्याने खरंच पूर्णपणे आपण बॅक टू आपली जी नॉर्मल तब्येत आहे त्याच्याकडे येऊ शकतो. पण अगेन तेच की मग स्वतःला शिस्त लावणं येतं त्याच्यामध्ये, की काही झालं तरी मला यातनं बाहेर पडायचंय किंवा मला बरं व्हायचंय. मग बरं व्हायचंय म्हणल्यावर मला या गोष्टी करायला हव्यात. तर मेडिटेशन हे मी प्रत्येक वेळी का बोलते, कारण खरंच 360 डिग्री चेंज माझ्या स्वतःमध्येच झालाय आणि कोणामध्ये होऊ शकतो. खूप लोक करतात, मनाने खूप शांत व्हायला लागतो आपण, आणि मग त्याच्यातनं रिअलायझेशन येत जातात की आयुष्य हे आनंदी जगण्यासाठी आहे, स्ट्रेस घेऊन जगण्यासाठी नाहीये. देवाने खूप छान शरीर दिलं आहे किंवा आपल्या हायर पॉवरने आपल्याला जे काही दिलं आहे, जी आपल्यापेक्षा मोठी शक्ती आहे, त्याने आपल्याला हे छान शरीर दिलेलं आहे. तर ते आपण आनंदाने उपभोगलं किंवा म्हणजे प्रत्येक गोष्ट आयुष्यातल्या आनंदाने बघितल्या, हसतमुख राहून हे केल्या. हसण्याने पण डोपामिन क्रिएट होतं, हे पण सायंटिफिक आहे. तर हसणं पण कठीण आहे आत्ताच्या जगामध्ये, लोकांना हसतही नाहीत बेसिकली. तेवढं केल्याने सुद्धा स्ट्रेस रिलीफ होतो. आणि रादर 10-15 मिनिटं हसण्याचं सेशन जर केला कॉमेडी वगैरे बघून, तरीही म्हणजे एक प्रूव्हन हे आहे, एक म्हणजे खरोखरच्या ह्याच्यामध्ये एकाने केलंय की 36 गोळ्या वगैरे घ्यायला लागत होत्या, 20 मिनिटं हसला, त्याच्यानंतर तो 20 मिनिटं झोपू शकला होता शांत, विदाऊट एनी मेडिसिन. हे रिअल लाईफ मध्ये एकाचं झालं होतं. सो दॅट इज हाऊ होऊ शकतं, का तर हसण्याने डोपामिन क्रिएट होतं. बरोबर. सो असंच आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत ना, त्या आपण जशा प्रोग्राम करू तसं त्या काम करतात. बरोबर. 120 दिवसांनी पेशी पण बदलत असतात, ब्लड सेल्स असं आपण त्याला म्हणतो. तर त्या पेशींना आपण जे मनामध्ये बोलत असतो ना, ते सगळं फील होत असतं. म्हणजे कारण हे सगळं शरीर आहे, माइंड बॉडी सोल सगळं
ह्याच्यातच आहे, आपल्या शरीरामध्ये आहे. सो आपण जे बोलतो ते आपल्याला लागतं असं असतं. सो मनाने जर म्हटलं की मी यातून बरी झाली आहे आणि हे कंटिन्युअस स्वतःला सांगितलं तर तुमच्या पेशीही चांगल्याच प्रकारे तयार होऊन येतात. म्हणजे रोगट पेशी निघून जातात, ज्या मरतात, आणि ज्या नवीन तयार होतात त्या हेल्दी सुरू होतं, आणि त्यामुळे ही गोष्टी बऱ्या व्हायला सुरुवात होतात आपल्या ह्याच्यात. सो हाही एक आहे त्यातला पॉइंट की आपलं सेल स्ट्रक्चर कायम बदलत असतं. तर आपण जसे आपल्या स्वतःच्या मनाला सांगू की मला यातून बाहेर पडायचं आहे, ते कॅन्सरच्या बाबतीतही तसंच होतं की मला यातून बाहेर पडायचं आहे, मग मला काय काय करायला पाहिजे. तर ते खूप पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला द्यायला लागतात आणि कंटिन्युअसली द्यायला लागतात. मेडिटेशन एक करावं लागतं. सो ह्या सगळ्याचा उत्तर हे तुम्हाला थोड्या दिवसांनी दिसायला लागतं की हळूहळू स्टेप बाय स्टेप गोष्टी चांगल्या घडू लागतात. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे जायला लागता. मग तुमच्या शरीरात आपोआप बदल तुम्हाला स्वतःलाच दिसायला लागतात. ही खूपच छान माहिती, म्हणजे आता आपल्या ज्या डिस्कशन मधून म्हणजे प्रेक्षकांना नक्कीच हे आवडणार आहे किंवा त्याचा फायदा होणार आहे. तर अजून एक आपण सतत ऐकत असतो एनर्जी किंवा व्हायब्रेशन. तर एनर्जी, व्हायब्रेशन ह्या गोष्टी म्हटलं तर त्या सिमिलरच आहेत. तर त्या ह्या आपण म्हणजे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी ही आपण कशी मिळवू शकतो? येस. सो आता ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर अहम ब्रह्मास्मी असं एक वाक्य आपल्या उपनिषदांमध्ये लिहून ठेवलंय. म्हणजेच आय एम द युनिव्हर्स. देव आपल्यात आहे. तर तो देव आपल्याला कसा मिळू शकतो? तर त्याचं उत्तर आहे एनर्जी थ्रू. एनर्जी आपल्या आत्म्यात आहे. आत्मा सगळ्यांकडे सेम आहे, कोणाकडेही वेगळा नाही. सो ती जी एनर्जी आहे जी आपल्या आत्म्यात आहे ती प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे वापरतं, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातले रिझल्ट वेगळे आहेत. सो ती वाढवता येते आणि त्याच्याने आपल्याला सक्सेस मिळवता येतं. ते कसं हे करायचं तर एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी सक्सेस मिळवण्याकरता. सो एनर्जी वाढवणं म्हणजे मी ज्या पिच मध्ये बोलते त्याला एनर्जी असं म्हणतात. एकदम लो व्हॉइस मध्ये बोललं तर त्याला एनर्जी कोणी म्हणणार नाही. सो त्याला एनर्जी स्पेसिफिकली. व्हायब्रेशन म्हणजे शब्द, राग, प्रेम, याच्यातनं व्हायब्रेशन्स, म्हणजे रागाने बोललं की लगेच व्हायब्रेशन समोरच्याला पोचतात. प्रेमाने बोललेली पण व्हायब्रेशन. हे सोपी आहेत दोन, म्हणून मी जस्ट सांगितली. तर आपल्या मनातल्या मनातही आपण शब्द उच्चारत असतो, कम्युनिकेशन करत असतो, स्वतःशी बोलत असतो, इतरांशी, त्याने व्हायब्रेशन निर्माण होतात. आणि फ्रिक्वेन्सी FM रेडिओची, तर त्या चॅनलला ट्यून इन केल्यानंतरच गाणं ऐकायला येतं. तसंच आपलंही आहे. त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्या फ्रिक्वेन्सीला आपण पोचलो विचारांनी, तेव्हाच ती गोष्ट आपल्याला मिळते. सो युनिव्हर्सकडे पोचायचा मार्ग एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी. आणि युनिव्हर्स सेज तुझी विश ती माझी कमांड. तू जे मनात विचार करशील ते होईल. ते कशाने होईल? विचार, विश्वास आणि कृतीमधून होईल. तुम्ही जो विचारांनी आपण ती फ्रिक्वेन्सी अचीव्ह करू शकतो. हो, विचार, विश्वास आणि कृती. मग मला जे काही पाहिजे त्याच्याबद्दल माझा विचारही ठाम, क्लिअर असला पाहिजे, त्या विचारावर विश्वास असला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी कृतीही केली पाहिजे. सो ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा पॅरलली येतात तेव्हा यू गेट अ रिझल्ट. सो हे असं सगळं आहे. आणि एनर्जी वाढवता येते फक्त आपल्या वागण्यातून, किंवा आपण जे मी म्हटलं विचार, विश्वास, कृती, ह्याच्यातून एनर्जी वाढवता येते आपली. आणि त्या एनर्जीवरच सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत आपल्या आयुष्यामधल्या. म्हणजे मी एखाद्या आजारातून बाहेर पडलेली आहे, हा विचार झाला, तो विश्वासाने, तेवढ्या विश्वासाने ती बोलणं, आणि मग ती फ्रिक्वेन्सी आपण मॅच करू शकतो आणि म्हणजे करू शकतो. कृती म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही काय प्रयत्न करताय, डॉक्टरांकडे जाणं आणि ह्या सगळ्या त्याच्याबरोबरच्या गोष्टी फॉलो करणं. म्हणजे मोठ्या रोगांसाठी तर नक्कीच आपल्याला जावंच लागतं. आणि त्याच्यासोबतच या सगळ्या मोडॅलिटीज जे काही मी आतापर्यंत सांगितलं, निगेटिव्ह विचार, कारण सायकोसोमॅटिक सुद्धा असतात बऱ्याचशा गोष्टी, तर ते मनातही खूप असतं. ते मनातलं बाहेर पडलं की औषधही रिस्पॉन्ड चांगली करायला लागतात. असा त्याचा हे असतो आणि ते पूर्णपणे बरं व्हायला मदत होते आपल्याला. असं म्हणजे ह्याच्यामध्ये हेही आलं की डॉक्टरांनी जे सांगितले ते सगळं फॉलो करा, डाएट फॉलो करा, एक्सरसाइज करा. म्हणजे आपण लाईफस्टाईल आहेच ना, आपली लाईफस्टाईल आहेच की, त्याच्याशिवाय कसं आहे? मी नुसतं माइंड प्रोग्रामिंग करून तब्येत कशी चांगली ठेवू? बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे डॉक्टरांनी जे सांगितले ते फॉलो करणं, प्लस ह्यातून मी बाहेर पडणारच आहे हा ठाम विचार करून तो विश्वास ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जेव्हा कॉम्बिनेशन करू तेव्हा डेफिनेटली आपण ते ओव्हरकम करू. येस, बरोबर. आणि हे कोणत्याही वयात होऊ शकतं, हे पण हे जास्त महत्त्वाचं. हो, माझं 60-70 झालंय, मग आता काय राहिले नाही.
म्हणजे पुन्हा माइंड प्रोग्रामिंग झालं येस, ना, की एनर्जी आता माझं वय झालंय. एक्झॅक्टली. एनर्जी सेम आहे, आत्मा सेमच आहे, तो कोणाचाही बदललेला नाहीये. सो कोणत्याही वयाला हे करता येतं, हे अगदी मी ह्याच्यानी सांगते. कारण काय होतं, एक्सपेक्टेशन्समुळे वयात आल्यावर प्रॉब्लेम व्हायला लागतात, म्हणजे जास्त वयात गेल्यावर प्रॉब्लेम व्हायला लागतात. कारण त्याही फिलिंग्ज आहेत, इतर लोकांकडनं असलेली एक्सपेक्टेशन्स, मग ते अडकले. मग जॉब करणारे घरी थांबले की मग टाइमपास करायला म्हणजे काय करू हा विषय होतो. आणि त्याच्यातनं जे विचार वाढत जातात. मग दुसऱ्यांनी, आपल्या मुलांनी आपल्या मनासारखं वागलं नाही, त्याच्यातून गोष्टी वाढत जातात. सो या सगळ्यातनं गोष्टी वाढतच जातात. सो आपलं रुटीन तयार करून घेणे हा सगळ्यात योग्य हे ठरतो. आणि आपल्याला जेव्हा आपल्या घरातल्या लोकांना, म्हणजे नातवंड असतील, सासू सुना मुलं काय जे असेल, त्या सगळ्यांना वेळ देणे, हे आपण आपल्या रुटीन मधून काढून ते करायचं. आणि खूप पर्टिक्युलरली करायचा प्रयत्न करायचा. सगळीकडे जमतच असं नाही, पण प्रयत्न केला तर तुमची तब्येतही छान राहते आणि तुम्ही सगळ्यांना आनंदी पण ठेवू शकता आणि स्वतःही आनंदी राहू शकता. आणि स्वतः आनंदी राहिल्याने कोणालाच त्रास होत नाही, असं एक हे असतं. सो एनर्जीचा हा इफेक्ट छान होऊ शकतो. आणि पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आजूबाजूची लोक सुद्धा पॉझिटिव्ह होतात. नक्कीच नक्कीच, हे नक्की आहे. तर आता समजा मला हेल्थसाठी काही अफर्मेशन्स करायची आहेत, किंवा असं म्हणूयात की मी माझ्या सकाळची सुरुवात ही कोणत्या अफर्मेशन्सनी करावी की मला एक हेल्दी लाईफ पाहिजे आहे या उद्देशाने. येस. सो मी स्वस्थ आहे हे सगळ्यात पहिलं. म्हणजे कोणत्याही ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मी स्वस्थ आहे. आय एम हेल्दी. येस. मी माझं जे वजन आहे ते अचीव्ह केलं आहे, म्हणजे योग्य वजन. आय हॅव अचीव्ड माय आयडियल बॉडी वेट -kg. हे दुसरं अफर्मेशन झालं. आय टेक न्यूट्रिशियस डाएट, म्हणजे मी योग्य आहार घेते, हे झालं. मी रोज एक्सरसाइज करते. बरोबर. हे स्वतःला सूचना दिल्या की कधीतरी इच्छा होते, मग आपण करायला लागतो. दॅट इज माइंड प्रोग्रामिंग, असं होतं ते. बरोबर. सो आय डू एक्सरसाइज रेग्युलरली. मी मेडिटेशन, ध्यान मी रोज करते. आय डू डेली मेडिटेशन, हे झालं. सो ही 4 ते 5 बेसिक अफर्मेशन झाली. त्याच्यातनं तुम्हाला कुठच्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल, समजा थायरॉइड वगैरे असेल किंवा काही, म्हणजे जे काही रोग असतील, तर मी एकदम स्वस्थ आहे हे त्याच्यासाठी योग्य अफर्मेशन आहे. बरोबर. की मी सगळ्या गोष्टी दिवसाभरात एनर्जेटिकली करते. हे सगळ्यात जास्त आहे. तर त्याच्यात हे येतं की तुम्ही हेल्दी आहात. एनर्जेटिकली जेव्हा आपण करायला लागतो ना, खूप उत्साहाने जेव्हा करतो, तेव्हा ते हेल्दीच लक्षण असतं. त्याच्याशिवाय उत्साह येऊ नाही शकत. सो हे एक महत्वाचं झालं. तर ह्या 4-5 अफर्मेशन्सनी तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. नाही, हे खरंच खूप छान. म्हणजे आता जेव्हा मी इमॅजिन करते की मी सकाळी उठली आहे आणि उठल्या मी ही 4-5 वाक्य म्हटली, तर ती सुरुवातच खूप छान होणार आहे. येस. नाहीतर मग जनरली काय होतं की मी सकाळी उठली, आज दिवसभराची काय कामं आहेत हे लगेचच डोक्यामध्ये सुरू होतं. बरोबर. ओके. आणि मग असं जाणवतं की अरे नाही, हे खूपच याला वेळ लागणार आहे, किंवा हे जरासं अवघड काम आहे. म्हणजे ती कुठेतरी ती सकाळपासूनच निगेटिव्हिटी यायला लागते. येस, बरोबर. त्याऐवजी जर का आपण ह्यापासून सुरुवात केली तर ती सकाळीच आपण निगेटिव्हिटी ही बाजूला सारतोय. येस. आणि विथ एनर्जी, विथ पॉझिटिव्हिटी आपण ती सुरुवात करतोय. हे खरोखरीच खूप छान एक्झाम्पल हे दिलेलं आहे. हो, नक्कीच. आणि सगळ्यांनाच आवडेल. आणि हे समजा फॉलो केलं तर त्यातून नक्कीच खूप छान दिवस हा नक्कीच जाईल. फॉलो केलं तर काय उत्तमच, म्हणजे त्याच्यापेक्षा भारी गोष्टच नाही. पण तेच करणं गरजेचं आहे. मेन तिथेच राहतं सगळ्यांचं, म्हणजे मेन. कारण सांगितलं सगळं जातं, बघितलं सगळ्यांकडनं जातं. त्यानंतरची स्टेप आहे प्रोक्रॅस्टिनेशन अवॉइड करणे. मी आत्ता करते नाही, मी उद्या करते, मी परवा करते, आत्ता मला कामं आहेत भरपूर. मग प्रायोरिटी आहे ना, कामं म्हणजे प्रायोरिटी. तुम्हाला जे करायचे तर तुम्ही करता, जे नाही करायचे ते तुम्ही चालढकल करता, हा विषय असतो. तर चालढकल नाही झाली पाहिजे. यू शुड गो. मला आत्ता बदल करायचा तर मी आत्ता ऍक्शन घेतली पाहिजे. इमिजिएट ऍक्शन ऑलवेज गेट्स गुड रिझल्ट. राईट. हे आहे राईट सगळ्या ह्याच्यामध्ये. आता आपण सकाळचे अफर्मेशन्स बघितले, तर असंच आपण रात्रीसाठी काही अफर्मेशन्स करून झोपू शकतो का, की ज्याचा आपल्या हेल्थवर चांगला परिणाम होईल? हो, नक्कीच. तर रात्रीच्या अफर्मेशन्स मध्ये तुम्ही ही 3 ते 4 अफर्मेशन सांगते, ती रोजच्या रोज प्रॅक्टिस करायची. ज्याच्यामध्ये सकाळपासून जे काही घडलंय त्याच्यासाठी मी सगळ्याला माफ करते आणि दुसऱ्यांनीही मला माफ करावं, अशा पद्धतीमध्ये हे पहिलं झालं. त्याच्यानंतर सुखी ठेव, आनंदी ठेव आणि सगळं काही चांगलं
आयुष्यात माझ्या राहू दे, अशीच मला बुद्धी होऊ दे, असं रोजच्या रोज रात्री म्हणून झोपायचं. म्हणजे आपण जे काही बर्डन घेतलेलं आहे, जे काही स्ट्रेस घेतलेला आहे, तो आपण ह्या वाक्यांनी रिलीज करून टाकतो. येस, खूपच छान प्रॅक्टिस होईल. म्हणजे आपण तिथल्या तिथे आपण म्हणूयात की गोष्टी आपण ह्या संपवून देतोय, की त्याचं बर्डन कॅरी नाही करत आहे. आणि त्याच दिवशीचं त्या दिवशी संपलं. बरोबर. दुसरा दिवस वेगळा, प्रत्येक दिवस वेगळा असतो तसं. राईट. आता हे जसं आपण सकाळचं अफर्मेशन्स, रात्रीचे अफर्मेशन्स, म्हणजे हे समजा रोज प्रॅक्टिस केले तर मला नक्की वाटतंय की हे बराचसा स्ट्रेस लेवल जो आहे ना हा खूप कमी होऊन जाणार आहे. बरोबर. आणि त्याने आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येणार आहे. बरोबर. तर तशीच एक ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस पण आपण रोजच्या रोज काही करू शकतो का? हो, नक्कीच. ग्रॅटिट्यूड मध्ये सुद्धा, ग्रॅटिट्यूड म्हणजे थोडक्यात आहे थँक्यू म्हणणं. तर आता रात्री झोपताना अगेन ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सीचं जे म्हटलं तसं, तर रात्री झोपताना आणि सकाळी उठताना ही प्रॅक्टिस करायची आहे. 5 गोष्टींसाठी थँक्यू म्हणायचं आहे. त्याच्यामधल्या 3 गोष्टी ज्या आहेत त्यासाठी आणि 2 गोष्टी ज्या हव्या आहेत त्यासाठी. अच्छा. आता त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर रात्री झोपताना माझ्याकडे जे काही आरोग्य आहे त्यासाठी थँक्यू, माझं शरीर पूर्ण काम करत आहे त्यासाठी थँक्यू, मला दिवसाभरात ज्या काही चांगल्या गोष्टी मिळाल्या त्यासाठी थँक्यू, त्यानंतर माझं आरोग्य चांगलं कंटिन्युअसली राहत आहे त्यासाठी थँक्यू. हे मेंटेनन्स. आणि 5वं अफर्मेशन किंवा ग्रॅटिट्यूड असं. तर माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यासाठी थँक्यू. अशा 5 हे आपण रात्री ग्रॅटिट्यूड द्यायचा. सेम वे सकाळी उठल्या उठल्या आजचा दिवस दिसला आहे त्यासाठी थँक्यू, माझ्या ब्लड फ्लो चांगला चालू आहे, मी उठले आहे यासाठी थँक्यू, माझ्या म्हणजे आज मी जिवंत आहे, जिवंत आहे यासाठी थँक्यू, आणि माझ्या आजूबाजूला चांगली सगळी लोक आहेत जी काही आहेत त्यासाठी थँक्यू, मला राहायला घर आहे त्यासाठी थँक्यू, आणि जे हवं आहे म्हणजे उत्तम आरोग्य, उत्तम परिस्थिती आणि उत्तम दिवस म्हणजे जे काही घरात हेल्पला आहेत किंवा हवे आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यासाठी थँक्यू. असं 5 गोष्टी तुमच्या मनात येतील तशाप्रमाणे तुम्ही करू शकता. थँक्यू. हे खूपच छान आहे. म्हणजे आपण कधीच आपल्या शरीराला थँक्यू नाही म्हणत. हो, कारण आपल्याला फुकट मिळालेली गोष्ट कोणती आहे तर ते आपलं शरीर आहे, आणि ज्याच्याबद्दल आपल्याला अक्षरशः काहीही ग्रॅटिट्यूडच नसतं. हो, नसतं. त्यामुळे ही आपण स्वतःलाच जाणीव करून देऊ शकतो की हे आहे, हेल्दी आहे, त्यामुळे मी आहे, म्हणजे मी म्हणजे शरीर आहे. हे जेव्हा आपण ती जाणीव करून देऊ शकतो स्वतःला, तेव्हा ते जास्त चांगल्या पद्धतीने काम करेल. येस. आणि एक म्हणजे 365 days 24/7 रक्तवाहिन्या पूर्ण चालू आहेत, ब्लड फ्लो आहे आणि आपण जिवंत आहोत ह्यासाठी थँक्यू. कारण हे रक्त सुद्धा कंटिन्यू फ्लो होत राहणं किती मॅजिकल आहे. म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे आयुष्यामध्ये. जिवंत आहे ही तर आहेच, त्याच्याबरोबर हे सुद्धा आहे. बरोबर. हे बिघडलं की सगळं बिघडतं. सो त्यासाठी थँक्यू हा एक म्हणजे वॉन्टेडली म्हणायची गोष्ट आहे ही, की हे माझ्या आयुष्यात चांगलं आहे. तर चांगलं आहे म्हणल्यावर आपली एनर्जी लगेच वाढते. बरोबर. कारण आपण मनापासून त्याला धन्यवाद देतो, कारण ते आहे. त्याचं एक रिलॅक्स मुवमेंट येते आपल्या मनामध्ये की हो हे माझ्याकडे आहे. सो अशा प्रकारे आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करू शकतो. सकाळी आणि रात्री 5 ग्रॅटिट्यूड बोलायचे. आजचं डिस्कशन आपलं खूपच छान झालेलं आहे. हो. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण बघत असतो, बाहेर ऐकतही आहोत. हो. पण ह्या आरोग्यासाठी आज आपण स्पेसिफिकली घेतले आहेत. हो, नक्कीच. आणि ह्याचा डेफिनेटली सगळ्यांना खूप चांगला फायदा होणार आहे. हो. आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य ह्याच्यातून मिळणार आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आज आपल्याला माधुरी बोंद्रे रहाळकर हिने खूपच छान माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये तिने ज्या काही टेक्निक सांगितल्यात ह्या अतिशय वेगळ्या आणि सगळ्यांना अगदी इझिली करण्यासारख्या आहेत. म्हणजे होपोनोपोनो आहे, EFT, एनर्जी, व्हायब्रेशन याबद्दल तिने माहिती दिली. मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन ही पण एक वेगळी माहिती आज आपल्याला समजलेली आहे. हे फॉलो केल्याने आपल्याला नक्कीच चांगलं आरोग्य मिळणार आहे. त्यामुळे मी आजच्या गेस्ट माधुरी बोंद्रे रहाळकर यांची खूप आभारी आहे की त्यांनी इथे येऊन आपल्याला ही इतकी चांगली माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.